आजची सगळ्यात मोठी घटना सैफ अली खानच्या बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात हल्ला झालाय, त्याच्यावर हल्ला करण्यात आलाय आणि आता या सर्व घटनेवर तपास करण्यासाठी पोलीस अधिकारी दया नायक इथे आता पोहोचलेले आहेत। सैफवर चाकू हल्ला झालाय आणि या प्रसंगी सगळ्यात मोठी अपडेट समोर येते की आता त्या चौकशीसाठी दया नायक दाखल झाले आहेत। दया नायक त्याच्या घराबाहेरून ही दृश्य आपण पाहतोय। घरात शिरलेल्या चोराने सैफवर 6 वेळा वार केलेत। सैफच्या मानेला, हाताला, पाठीला गंभीर दुखापत झाली आहे आणि या सगळ्या प्रसंगी हा नेमका हल्ला कोणी केलाय, कशासाठी हा हल्ला झालाय, या सगळ्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी आता तिथे दया नायक पोहोचलेले आहेत। सैफवर चाकू हल्ला झाला, त्याच्या घरात हा मुळात चोर शिरला कसा, एवढं सगळं हल्ला करून तिथे बाचाबाची करून तो पुन्हा तिथून पळही ठोकलाय त्याने, तर तो हे सगळं करण्यात यशस्वी कसा ठरला, हा मुळात हल्ला का करण्यात आला, या सगळ्या प्रश्नांवर उत्तर शोधण्यासाठी या प्रसंगी या प्रकरणावर तपास करण्यासाठी पोलीस अधिकारी दया नायक तिथे स्वतः तपास करतायत। दया नायक सैफ अली खानच्या घरी पोहोचलेत। क्राईम ब्रांच अधिकारी दया नायक सैफच्या घरी पोहोचलेत। सैफवर आज चाकू हल्ला करण्यात आलाय, त्याला लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, त्याच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र प्रश्न उपस्थित होत आहेत की सैफच्या घरात 24 तास सुरक्षा व्यवस्था असताना सैफच्या घरात मुळात हा हल्लेखोर पोहोचलाच कसा, तिथे झटापट झाली, त्यानंतर सैफवर हल्ला करण्यात आला, त्या हल्ल्यात सैफवर 6 वार करण्यात आले। तर या सगळ्या घटनाक्रमावर आता तपास सुरू आहे। सैफ अली खानवर न्यूरोसर्जरी पार पडली, त्याच्या पाठीत मणक्याजवळ अडकलेली तीक्ष्ण वस्तू बाहेर काढण्यात आली आहे। सुमारे 2 ते 3 इंच लांबीची वस्तू बाहेर काढण्यात आली आहे। यानंतर आता कॉस्मेटिक सर्जरी सुरू आहे। सैफ अली खानवर काल हल्ला झालाय आणि त्यावर आता कॉस्मेटिक सर्जरी करण्यात येणार आहे। सुमारे 2 ते 3 इंच लांबीची वस्तू बाहेर काढण्यात आली आहे। लीलावती हॉस्पिटलमध्ये सैफला रात्री 3:30 वाजता दाखल करण्यात आलं होतं आणि त्याच्या पाठीत मणक्याजवळ अडकलेली तीक्ष्ण वस्तू बाहेर आता काढण्यात आली आहे। सुमारे 2 ते 3 इंच ही लांबीची वस्तू आहे, ती काढण्यात आली आहे आणि आता यानंतर कॉस्मेटिक सर्जरी सुद्धा सुरू आहे। मणक्याजवळ खुपसलेली तीक्ष्ण वस्तू आता सैफच्या पाठीच्या इथून बाहेर काढण्यात आली आहे। 2 ते 3 इंच लांबीचा धारधार अशी ही वस्तू आहे। सैफ अली खानवर आता कॉस्मेटिक सर्जरी सुरू आहे। बॉलिवूड अभिनेता सैफवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय, त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि आता त्याच्या मणक्याजवळ खुपसलेली तीक्ष्ण वस्तू बाहेर काढण्यात आली आहे। 2 ते 3 इंच लांबीची धारधार वस्तू काढण्यात आली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी दिलीप कांबळे। दिलीप, या संदर्भात काय अधिकची माहिती? सैफवर आता रुग्णालयात उपचार सुरू आहे, 2 ते 3 इंच लांबीची धारधार वस्तू काढण्यात आली आहे, तर काय अपडेट्स? तयार केला असला तरी आरोपी जोपर्यंत पोलिसांना कळत नाही किंवा आरोपीचा चेहरा मोहरा कसा आहे हे पोलिसांना कळत नाही, तोपर्यंत याचा तपास करणं पोलिसांसाठी काहीसं कठीण असणार आहे। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा प्रभाव आहे। सैफ अली खानवर हल्ला करण्यात आलाय। सैफ अली खानवर आता लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते। लीलावतीत त्याच्यावर सर्जरी करण्यात आली आहे। 2 ते 3 इंच लांबीची धारधार वस्तू त्याच्या पाठीच्या भागातून बाहेर काढण्यात आलेली आहे। सैफ अली खानवर न्यूरो सर्जरी पार पडली आहे आणि आता कॉस्मेटिक सर्जरी ही पार पडणार आहे। सैफवर हल्ला झालाय। मुंबईत पोलीस ऍक्शन मोडवर आलेले आहेत। चोराला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांची 7 पथकं रवाना करण्यात आली आहेत। फॉरेन्सिक टीमकडून सैफच्या घराची तपासणी करण्यात येते। पोलिसांची एक टीम तपासासाठी मुंबई बाहेरही पाठवण्यात आली आहे। सैफवर हल्ला झाला त्यामुळे आता मुंबई पोलीस ऍक्शन मोडवर आले आहेत। सैफवर चाकूने हल्ला झालाय। सैफ करीदाच्या घरात शिरलेल्या चोराकडून हा हल्ला करण्यात आलाय।
सैफवर चोराकडून 6 वेळा चाकूने वार करण्यात आले आहेत. सैफच्या मानेवर आणि हातावर वार करण्यात आले आहेत. एक जखम सैफच्या पाठीच्या कण्याजवळ झाली आहे. सैफच्या मानेला 10 सेंटीमीटरची जखम झाली आहे. सैफ अली खानला मध्यरात्री 3:30च्या सुमारास लीलावतीत आणलं गेलंय. सैफच्या शरीरावर एकूण 6 जखमा झाल्या, त्यातल्या 2 जखमा खोलवर आहेत अशी माहिती मिळतीये. न्यूरोसर्जन नितीन डांगे यांच्याकडून सैफवर सर्जरी करण्यात आली आहे. कॉस्मेटिक सर्जन लीना जैन, भूलतज्ञ निशा गांधी ही सर्जरीत सहभागी आहेत. करीना कपूर, तैमूर आणि जेह हे सुरक्षित आहेत अशी माहिती मिळतीये. सैफ अली खानवर न्यूरोसर्जरी पार पडली आहे आणि आपण आता थेट लीलावती रुग्णालयाच्या बाहेर पोहोचतोय. आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे तिथे उपस्थित आहेत. गिरीश, काय अधिकची माहिती आहे? सैफवर आता लीलावतीत सर्जरी पार पडली आहे, पुढच्या अपडेट्स काय आहेत? काही वेळापूर्वी सैफ अली खानवर आहे ती न्यूरोसर्जरी पार पडलेली आहे. त्याच्या पाठीत म्हणजे मणक्याजवळ आहे तो चाकूचा काही भाग 2 ते 3 इंच इतका काही वस्तू आहे धारदार, ती बाहेर काढण्यात आलेली आहे. तो चाकूचा भाग असल्याचं बोललं जात आहे. यात तर ही न्यूरोसर्जरी अत्यंत एक आपण न्यूरोसर्जरी पार पडले आणि त्यानंतर आता कॉस्मेटिक सर्जरी आहे ती सुरू आहे. या ठिकाणी काही वेळापूर्वी जेव्हा न्यूरोसर्जरी अत्यंत जे चाकूचा काहीचा भाग आहे तो या ठिकाणी त्याच्या पाठी कण्यामध्ये अडकल्याचं माहिती मिळाली आणि तो भाग आहे तो काढण्यात आलेला आहे. एक महत्त्वाची अशी ही शस्त्रक्रिया होती, ती शस्त्रक्रिया आता पार पडलेली आहे आणि त्यानंतर आता ही कॉस्मेटिक सर्जरी आहे ती या ठिकाणी पार पडत आहे. अत्यंत महत्त्वाची अशी ही सर्जरी आहे. दोन्ही सर्जऱ्या आता या दोन्ही सर्जऱ्या पार पडत आहेत. न्यूरोसर्जरी जी एक महत्त्वाची सर्जरी होती ती पार पडली. या ठिकाणी सकाळी 3:30 वाजता या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर 3 डॉक्टर न्यूरोसर्जन आहेत, कॉस्मेटिक सर्जन आहेत आणि भूलतज्ञ आहेत. या 3 विशेष अशा डॉक्टरांच्या उपस्थितीत त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया आहे ती पार पडते. एक महत्त्वाची ही शस्त्रक्रिया पाठीवरची ती पार पडलेली आहे. पाठीवरची शस्त्रक्रिया अत्यंत नाजूक अशी शस्त्रक्रिया असते आणि त्यासाठी महत्त्वाचा हा जो भाग आहे एकंदरीत संपूर्ण शरीराचा आणि त्या ठिकाणी पाठीच्या कण्याच्या जवळ हा चाकूचा 2 ते 3 इंच असलेला हा भाग आहे तो आतमध्ये राहिलेला होता. तो भाग आहे तो या ठिकाणी शस्त्रक्रिया करून काढण्यात आलेला आहे. त्यामुळे एक प्रकारे न्यूरो सर्जरी आहे ती यशस्वीरित्या पार पडलेली आहे. आता कॉस्मेटिक सर्जरी आहे ती सुरू आहे. त्यामुळे ह्या दोनही सर्जऱ्या जेव्हा कॉस्मेटिक सर्जरी पूर्ण झाल्यानंतर एकंदरीत जे रुग्णालय आहे रुग्णालयाच्या प्रशासनाकडून एक बुलेटिन आहे, मेडिकल बुलेटिन, ते सादर केले जाईल, बाहेर काढण्यात येईल आणि यामध्ये संपूर्ण माहिती आहे, मेडिकल अपडेट आहे ती दिली जाईल. मात्र आता कॉस्मेटिक सर्जरी आहे ती सध्या सुरू असल्याची माहिती आपल्याला मिळते आणि या सर्व असेच अपडेट घेत राहू. तुर्तास आपण ब्रेकिंग पाहूया की सैफवर चाकू हल्ला करण्यात आल्यात आणि त्या संदर्भात आपण अपडेट्स पाहतोय. त्याच्यावर आता न्यूरो सर्जरी पार पडली आहे. मणक्याजवळ खूप असलेली तीक्ष्ण वस्तू बाहेर काढण्यात आली आहे. 2 ते 3 इंच लांबीचा धारदार वस्तू जी काढण्यात आली आहे तो चाकूचा तुकडा आहे असंही कळतंय. सैफ अली खानवर आता न्यूरो सर्जरी पार पडली आहे आणि आता कॉस्मेटिक सर्जरी सुद्धा पार पडणार आहे. त्यासाठी भूलतज्ञ, कॉस्मेटिक सर्जन आणि न्यूरो सर्जन तिथे उपस्थित आहेत. या सगळ्यांच्या देखरेखीखाली सैफवर आता उपचार सुरू आहेत. त्याच्या पाठीकडे जो वार झाला होता त्यात धारधार 2 ते 3 इंचची वस्तू अडकली होती ती बाहेर काढण्यात आली आहे आणि आता त्या ठिकाणी कॉस्मेटिक सर्जरी सुद्धा करण्यात येणार आहे. मणक्याजवळ खूप असलेली तीक्ष्ण वस्तू बाहेर काढण्यात यश आलंय. आता त्यावर कॉस्मेटिक सर्जरी होणार आहे. सैफवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री सैफवर जीवघेणा हल्ला झाला. मुळात हा हल्ला करताना हल्लेखोर त्याच्या घरात सुरक्षा व्यवस्था तैनात असताना कसा पोहोचला हा सर्वात मोठा सवाल आहे. दरम्यान शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी या प्रकरणात माहिती घेतली आहे. सुप्रिया सुळेंनी करिश्मा कपूरशीही फोनवरून संवाद साधलाय. यावरून चर्चा केली आहे, पाहूयात. In the little fellow's room. Oh God. So then?
Everybody's okay, na? Okay. So Bebo is in the hospital with him. Oh, she's just sleeping. God, what a trauma. Mom, dad okay, na? Yeah, don't tell them only. Don't tell them. Best, yeah, exactly. Don't tell them. Anything you want me to do, or police has come and everything sorted? I'm so sorry to hear this. Yeah. No, I'm here in my constituency, Lolo, and the media has caught me and they said this happened to Saif. So I tried calling Saif right away. Obviously, there was no reply. Then I tried your number. I tried everybody's number. Rimanti's not picking up. Neetu's not. Neetu probably doesn't even know you. I tried for... No, don't tell all this gang. No, they'll unnecessarily overreact to a situation. But the police is there now, na? They caught him. But where is Saif hurt then? अभिनेता सैफ अली खानवर हल्ला म्हणजे मुंबईची कायदा सुव्यवस्था ढासळल्याचं लक्षण असल्याची टीका शरद पवारांनी केली आहे. तसंच गृहमंत्री वांद्रेमध्येच एका लोकप्रतिनिधीची हत्या झाली आहे असं सुद्धा पवार म्हणाले. मुंबईची कायदा सुव्यवस्था ढासळली आहे असं पवारांनी वक्तव्य केले. वांद्रेमध्येच एका लोकप्रतिनिधीची सुद्धा हत्या झाली असंही ते म्हणाले. यामुळे मुंबईची कायदा सुव्यवस्था ढासळली आहे असं पवार म्हणाले. सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आणि वांद्रेसारख्या हाय प्रोफाईल एरियामध्ये असे हल्ले वारंवार होत आहेत. त्यामुळे मुंबईची कायदा सुव्यवस्था ढासळली आहे असं म्हणतायत शरद पवार. मुंबईची कायदा सुव्यवस्थेवर पवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वांद्रेमध्येच एका लोकप्रतिनिधीची सुद्धा हत्या झाली होती आणि या सगळ्या प्रकरणावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय. एकच आहे की मुंबईची कायदा सुव्यवस्था किती खाली ढासळते याचं हे लक्षण आहे. मध्यंतरी त्याचा उल्लेख तुम्ही केला की एकाची हत्या झाली त्याच भागात आणि हा दुसऱ्याचा प्रयत्न, या सगळ्या गोष्टी चिंताजनक आहेत. राज्य सरकारने विशेषतः मुख्यमंत्र्यांनी कारण गृह खातं त्यांच्याकडे या गोष्टीकडे अधिक गांभीर्याने बघावं. सैफवर चाकू हल्ला करण्यात आलाय आणि त्याच्यावर लीलावती रुग्णालयात सर्जरी झाली आहे. कॉस्मेटिक सर्जरी सुरू आहे. पण या सगळ्या प्रकरणी आता राजकीय वर्तुळातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बीड ते मुंबईपर्यंत राज्यात कायदा सुव्यवस्था नसल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. सामान्य जनता सुरक्षित नाहीये. राज्यात काय चाललंय? गृहमंत्र्यांनी त्याचं उत्तर द्यावं असंही राऊतांनी म्हटलंय. बॉलिवूड अभिनेता सैफवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. त्यातून आता राजकीय वर्तुळातून प्रश्न निर्माण केले जात आहेत. हल्ला झाला, मोठा कलाकार आहे. काल देशाचे प्रधानमंत्री मुंबईत होते. त्याच्यामुळे सगळी सुरक्षा व्यवस्था तिकडे असणार. हे जे कलाकार आहेत मोठे मोठे, ज्यांच्या घराला बाहेर सिक्युरिटी आहे, त्यांना स्वतःला सुरक्षा व्यवस्था आहे, तिथेही सरळ चोर घुसतात आणि हल्ला करतात. 15 दिवसापूर्वी सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेले होते आणि प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाबरोबर 1 तास व्यतीत केला होता आणि त्यानंतर सैफ अली खानवरती हल्ला झाला. तो चोराने केलाय, कोणी केला, हा पुढला प्रश्न. पण या राज्यामध्ये कोणी सुरक्षित नाही. सैफवरील हल्ल्यानंतरचा व्हिडिओ, साम टीव्हीवर हल्ल्यानंतरच्या व्हिडिओत दिसतोय की करीना रात्री 1:30 वाजता सैफ अली खानवर हल्ला करण्यात आलाय आणि सैफ अली खानवर 6 वेळा चाकूचा वार करण्यात आलाय. सैफ अली खानवर 6 वेळा चाकूचा वार करण्यात आलाय. याचाच व्हिडिओ आता साम टीव्हीवर आपण पाहू शकतोय. सैफवरील हल्ल्यानंतरचा व्हिडिओ साम टीव्हीवर आपण पाहू शकतोय. हल्ल्यानंतरच्या व्हिडिओत करीना दिसतीये. रात्री 1:30 वाजता सैफ अली खानवर हल्ला करण्यात आलाय आणि त्यानंतरचा हा व्हिडिओ आपण साम टीव्हीवर पाहू शकतोय. 6 वेळा जवळजवळ सैफ अली खानवर चाकूने वार करण्यात आलाय.
सैफवरील हल्ल्यानंतरचा व्हिडिओ आता आपण पाहू शकतोय. त्यात करीना कपूर दिसतीये. या हल्ल्यानंतरच्या व्हिडिओत रात्री 1:30 वाजता सैफ अली खानवर हल्ला झाला आणि त्यानंतरचा व्हिडिओ आता समोर आलाय. सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आलाय. त्याच्यावर लीलावती रुग्णालयात आता उपचार सुरू आहेत. पण हा व्हिडिओ आता समोर येतोय. हल्ल्यानंतरच्या व्हिडिओमध्ये करीना दिसतीये. रात्री 1:30 वाजताच्या सुमारास सैफ अली खानवर हल्ला झाला आणि त्यानंतर जवळजवळ 3:30 वाजण्याच्या सुमारास त्याला लीलावती रुग्णालयात दाखल सुद्धा करण्यात आले. त्याच्यावर आता न्यूरो सर्जरी पार पडली आहे आणि कॉस्मेटिक सर्जरी सुद्धा पार पडणार आहे. आणि आता हल्ल्यानंतरचा व्हिडिओ समोर येतोय. त्यामध्ये करीना कपूर दिसतीये. सैफ अली खानवर रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यानंतरचा व्हिडिओ आपण साम टीव्हीवर पाहू शकतोय. ह्या व्हिडिओमध्ये करीना कपूर आपल्याला दिसतीये. त्यानंतर या व्हिडिओत काही सुरक्षा रक्षकही दिसत आहेत. त्यांच्यात चर्चा सुरू आहे. हा व्हिडिओ आता समोर येतोय. या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत सचिन झाड आमचे प्रतिनिधी. सचिन, काय सांगाल? सैफ अली खानवर काल 1:30च्या सुमारास हल्ला करण्यात आला, त्यानंतरचा हा व्हिडिओ समोर येतोय. यात करीना कपूर दिसतीये. या संदर्भात एकूणच काय चित्र आहे? नक्कीच आपण बघतोय की काल रात्रीच्या सुमारास सैफ अली खानवरती हल्ला झाला होता आणि हल्ल्यानंतर आपण बघतोय की त्याच्या घरात कशा प्रकारे टेन्शनचं वातावरण आपल्याला दिसून येते. त्या घराच्या खालचे हे व्हिज्युअल आहेत आणि त्याची पती सैफ अली खान करीना कपूर ही आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसून येते. ती त्यांच्या मोलकरणीसह बातचीत देखील करते की अशा प्रकारचा हल्ला कसा झाला आणि करीना कपूर ही आपल्याला टेन्शनमध्ये असल्याची या चित्रांमध्ये दिसून येते. रात्री ही दृश्य आहेत. हल्ला झाल्याच्या काही क्षणात ही दृश्य आपल्याला दिसून येत आहे. खाली रिक्षावाला देखील असल्याचं आपल्याला दिसून येतंय. मध्यरात्री सांगितलं जातंय की करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांची आधी पार्टी सुरू होती आणि त्यानंतर ते जेव्हा घरी आले आणि रात्री 2 ते 3च्या दरम्यान हा सगळा हल्ला झालेला होता. अज्ञात हल्लेखोर सैफ अली खानचा मुलगा जहांगीर याच्या बेडरूम मध्ये आढळून आला. त्यांच्या घरात काम करणारी जी महिला होती तिला हा अज्ञात हल्लेखोर आढळला. तिने आरडाओरड केला आणि त्यानंतर सैफ अली खान मध्ये पडला असता त्याच्यावरती जीवघेणा असा हल्ला करण्यात आला. त्याच्या मानेवरती, पाठीवरती असे जवळपास 6 वार या अज्ञात हल्लेखोरांनी केलेले आहेत. त्यातील 2 वार हे खोल असल्याची माहिती आहे आणि त्या हल्ला केल्यानंतर हा आरोपी जो होता तो पसार झालेला आहे. सध्या सैफ अली खानवरती लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यामध्ये सैफ अली खान यांच्या घरी काम करणारी एक महिला कर्मचारी देखील सुरू आहे. सध्या मुंबई पोलिसांच्या 7 टीम या अज्ञात हल्लेखोर आता शोध घेत आहेत. त्यासोबतच मुंबई गुन्हे शाखेने देखील समांतर तपासाला सुरुवात केलेली आहे. जी धन्यवाद सचिन दिलेल्या माहितीबद्दल. आपण पाहतोय हल्ल्यानंतरचा व्हिडिओ आता साम टीव्हीवर आपण पाहू शकतोय. सैफ अली खानवर चाकू हल्ला झालाय. या हल्ल्यामध्ये जवळजवळ त्याच्यावर 6 वार झाले. त्यापैकी 2 वार हे खोल आहेत आणि आता लीलावती रुग्णालयात त्याच्यावर न्यूरो सर्जरी पार पडली आहे आणि आता कॉस्मेटिक सर्जरी सुद्धा पार पडणार आहे. या हल्ल्यानंतरचा व्हिडिओ जवळपास रात्री 1:30च्या सुमारास हल्ला झाला आणि त्यानंतरचा आपला हा व्हिडिओ समोर येतोय. ह्या व्हिडिओमध्ये करीना कपूर दिसतीये आणि तिच्या घरात काम करणारे मोलकरीण आणि तिचे कर्मचारीही दिसत आहेत आणि त्यांच्या चर्चा सुरू आहे. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड टेन्शन दिसतंय आणि या सगळ्या प्रकरणातला हा व्हिडिओ आता आपण साम टीव्हीवर पाहतोय. रात्री 1:30च्या सुमारास जवळजवळ सैफवर हल्ला झालाय आणि त्या हल्ल्यानंतरचा व्हिडिओ आपण पाहतोय. सैफ अली खानवर आता लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्यावर न्यूरो सर्जरी पार पडण्यात आली आहे आणि त्याच्या पाठीच्या मणक्याजवळ एक जवळजवळ 2 ते 3 इंच टोकदार वस्तू अडकली होती. ती बाहेर काढण्यात यश आलंय आणि त्यावर आता कॉस्मेटिक सर्जरी सुद्धा पार पडणार आहे. यासाठी 3 मोठे न्यूरोसर्जन, भूलतज्ञ आणि कॉस्मेटिक सर्जन तिथे उपस्थित आहेत आणि त्याच्यावर आता कॉस्मेटिक सर्जरी पार पडणार आहे. रात्री 1:30च्या सुमारास जवळजवळ सैफ अली खानवर हल्ला झालाय. त्याचा मुलगा जहांगीर त्याच्या रूममध्ये हा हल्लेखोर घुसला होता. त्यावेळी घरामध्ये एक चोरट्याने घुसून त्याच्यावरती हल्ला केलेला आहे. मुंबईमध्ये अभिनेत्यांवरती हल्ला होण्याची काही पहिलीच वेळ नाही आणि खास करून बांद्रासारख्या परिसरामध्ये जिथे अनेक VIP लोक राहतात. कसं बघता तुम्ही या घटनेकडे? खरं तर दुर्दैवी अशी ही घटना आहे, कारण ज्या तऱ्हेने मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आता दिसतंय की ते पूर्णपणे धिंडवडे निघालेले आहेत. म्हणजे राजकारणी असो किंवा सिने अभिनेत्री असो किंवा विविध क्षेत्रामधल्या लोकांवरती आज आपण बघतोय की घरामध्ये घुसून रस्त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी हल्ले व्हायला लागलेत. दुर्दैवाने बांद्रामध्ये हे 3री घटना आहे.
म्हणजे बाबा सिद्दीकी यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला, सलमान खान यांच्या घराच्या बाहेर बंदुकीने गोळ्या झाडल्या गेल्या आणि आता ही तिसरी घटना बघितली काल आपण रात्री झालेली आहे. आणि मला ह्या गोष्टीच्या माध्यमातून म्हणजे पोलीस आणि गृह विभागाला या ठिकाणी घेरायचं आणि होम मिनिस्टर आणि मुख्यमंत्र्यांना माझा पहिला प्रश्न आहे की कुठे कायदा सुव्यवस्था. खरं तर मुंबईचे पोलीस म्हणजे आम्ही म्हणायचो की स्कॉटलंडच्या पोलिसांबरोबर मुंबईच्या पोलिसांची बरोबरी करायची, पण आज दुर्दैवाने त्यांचं मानसिक किती खच्चीकरण झालेलं आहे. त्यांच्याबद्दल ज्या तऱ्हेने बोललं जातं किंवा ज्या तऱ्हेने तुमच्या बदल्या करून फेकू अशी जे वक्तव्य मोठ्या आमदारांकडून मंत्र्यांकडून येली जातात त्यावेळी मग साहजिकपणे त्यांचं सुद्धा खच्चीकरण होत असतं. आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न निर्माण झालाय की पुण्याची घटना बघा, त्यामध्ये रस्त्यामध्ये त्या मुलीला कोयत्याने वार झालेला नाही. आता हे तर सार्वजनिक ठिकाणी चालले. बरं, ज्यांना पोलिसांचं सुरक्षण आहे, ज्यांची स्वतःची सेपरेट अशी सुरक्षा व्यवस्था आहे, म्हणजे स्वतःची पण त्यांची सुरक्षा व्यवस्था आहे, त्यांच्या घरामध्ये घुसून हल्ले व्हायला लागले. पूर्वी तर आपण म्हणायचं रस्त्यावर सुरक्षित नाहीये, बाहेर सुरक्षित नाही, आता तर घरात जर घुसून हल्ले व्हायला लागले तर कुठे चाललोय आपण. सैफ अली खान यांच्यावर जो हल्ला झालेला आहे त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्यावरती वार करण्यात आलेले, त्याच्यामधले 2 वार गंभीर स्वरूपाचे आहेत असं सुद्धा कळत आहे. आता त्यांच्यावरती सर्जरी चालू आहे. मात्र जशा पद्धतीने चोरांनी घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे, असं नाही की ते पहिल्या किंवा दुसऱ्या माळ्यावर राहतात. त्यांचा जो फ्लोर आहे तो 15वा आणि 20वा फ्लोर आहे. अशा वेळी ज्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था आहे, वॉचमेन्स आहेत, अशा वेळी चोराने आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणं तुम्हाला वाटतं की काही संशयाला जागा आहे, काही शंका येत आहे? बघा, प्रश्न असा आहे की एकतर एवढी हिंमत होतेच कशी. मी सुरुवातीपासून सांगते की कुठेतरी आपण विचार करण्याची गोष्ट झालेली आहे की जिथे सुरक्षा व्यवस्था आहे, म्हणजे पोलिसांची पण आहे आणि स्वतःची सुरक्षा व्यवस्था, अशा ठिकाणी घुसण्याची घरामध्ये हिंमत होते, तर सर्वसामान्य ठिकाणी काय व्यवस्था असणार. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे सगळे रस्ते जे आहेत ते VVIP रस्ते आहेत आणि ह्या VVIP रस्त्यावर सुरक्षा पुरवू शकत नाही तर सर्वसामान्य माणसांचं काय, हा सातत्याने प्रश्न निर्माण करते. तुम्ही जे सांगता की त्यांच्या घरात घुसले, म्हणजे माणसांनी आता घरात पण सुरक्षित नाही आहेत अशी. आणि एवढी हिंमत का होते? कारण गुंडांना त्या ठिकाणी राजश्रय देण्याचं काम होतं. गुंड वर्षावर फिरतात, मंत्रालयामध्ये रील करतात, त्याच्यामुळे एक वातावरण झालेलं आणि सातत्याने पोलिसांचं खच्चीकरण, त्यांच्या घराबद्दल बोललं जातं, त्यांच्या बायकांबद्दल बोललं जातं, तुम्ही बदली करून फेकण्याबद्दल बोललं जातं. ह्याचे हे सगळे दुष्परिणाम आहेत की आज दरार म्हणजे पोलिसांचा दरार राहिलेला नाहीये, धाक राहिलेला नाहीये आणि त्याच्यामुळे डायरेक्ट लोक घरामध्ये घुसायला लागली. हिंमत कशी होती लोकांची घरामध्ये घुसण्याची? आणि विचार करा, त्यांच्याकडची अशी परिस्थिती आहे, मग सर्वसामान्य झोपडपट्टीमध्ये चाळीमध्ये काय परिस्थिती असेल. म्हणजे मुंबईला जे आहे ना, हे एका तऱ्हेने कायदा सुव्यवस्था. आता मुंबईमध्ये ह्या सगळ्या VIP रस्त्यावर तिथे खासदार सुद्धा मी आहे. म्हणजे मला आता प्रश्न विचारायचा की या रस्त्यांवरती त्या ठिकाणी चौकी होती काडा रोडला, सातत्याने आम्ही ते सलमान खानजींच्या त्या घरच्या पुढे ते 6 महिन्यापासून बनवून त्यावरती पण चालू केलेलं आहे का? तर माझं सांगणं एकच सिंपल आहे, त्या मधल्या काळात की ते चालू करा. कारण ज्या ठिकाणी सार्वजनिक लोकांची येणे जाणं जास्त आहे अशा ठिकाणी सुव्यवस्था असणं फार आवश्यक आहे. आणि सातत्याने असे हल्ले जर मुंबईमध्ये व्हायला लागले लोकांच्या, म्हणजे आता एका ऑफिसमध्ये म्हणजे बाबा सिद्दीकींचा भायखळ्यामधल्या घटनेचा हल्ला, हे रस्त्यामध्ये खून व्हायला लागलेत. काल परवा त्या JJ हॉस्पिटलच्या बाहेर बंदुकीने गोळ्या झाडल्या गेल्या. हे काय आहे? तुम्ही या सगळ्या संदर्भात राज्याच्या गृहमंत्र्यांशी किंवा मग पोलीस अधिकाऱ्यांशी कुणाशी चर्चा केली करणार आहात? नक्की आम्ही, पण मला असं वाटतं स्वतः नैतिक जबाबदारी पण त्यांनी घेतली पाहिजे ना थोडी. किती दिवस बोलून सांगणार की आम्ही मोठी कारवाई करणार, पण ते होताना दिसत नाही ना. त्यांनी स्वतःला पण नैतिक काही जबाबदारी आहे की नाही होम मिनिस्टरांची, का ज्या आता गृह विभागाच्या हे आहेत त्यांची, महासंचालकांची किंवा पोलीस आयुक्त मुंबई जे आहेत त्यांची काही जबाबदारी आहे की नाही. म्हणजे आज जी परिस्थिती निर्माण झाली ही कुठे ना कुठे भयानक परिस्थिती आहे. जेव्हा पद्मश्री, जेव्हा मोठे मोठे नेते, अभिनेते, त्या ठिकाणी असलेले आपले पॉलिटिशियन जर सुरक्षित नसतील आणि जर मुंबई सारख्या शहरामध्ये, गजबजलेल्या शहरामध्ये ज्याला सगळ्यात सुरक्षित शहर मानलं जातं, त्या ठिकाणी असे दिवसाढवळ्या खून होत असतील किंवा घरामध्ये घुसून वार होत असतील तर ते योग्य नाही. त्याच्यावर कारवाई व्हावी आणि त्याची चौकशी पूर्ण होऊन येणाऱ्या काळात सुरक्षित वातावरण कसं होणार आहे. मुंबईचं नरेटिव्ह बदलतंय आता 100%. तर आपण पाहिलं, खासदार वर्षा गायकवाड यांनी सवाल केलाय की मुंबई आता सुरक्षित राहिलेली नाहीये आणि आता वांद्रेसारख्या ठिकाणी असा हल्ला होतोच कसा. सैफ करीनाच्या घरात शिरलेल्या चोराकडून हल्ला करण्यात आला, त्या संदर्भात आता आपण सामने विचारलेले सवाल पाहूयात. सैफ करीनाच्या घरात शिरलेला तो चोरच होता की आणखी कोण? 24 तास सुरक्षा, बॉडीगार्ड आहे, तरीही सैफवर हल्ला कसा झाला? चोर सैफ करीनाच्या घरी 12व्या मजल्यावर पोहोचलाच कसा? 24 तास कडक सुरक्षा असतानाही चोर घरात कसा शिरला? स्वयंचलित गेट, CCTV सुरक्षा रक्षक असतानाही चोर घरात शिरलाच कसा? सैफवर चाकू हल्ला झाला. सैफवर आता लीलावती रुग्णालयात सर्जरी सुरू आहे.
तर या संदर्भातच आपण पाहतोय की आता मुंबईची पोलीस व्यवस्था ही अलर्ट झालेली आहे आणि राजकीय वर्तुळातूनही या सर्व प्रकरणावर आता प्रतिक्रिया समोर येत आहेत. सैफच्या मानेवर आणि पूर्ण शरीरावर एकूण 6 जखमा झाल्या, त्याच्या पाठीवर खोल जखम झाली आहे आणि त्या पाठीच्या मणक्याजवळच्या जखमेतून आता 2 ते 3 इंच लांब अशी टोकदार वस्तू बाहेर काढण्यात यश आलंय. सैफच्या मानेला, हाताला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. एकंदरीत बघतोय सैफवरती चाकू